हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? शुभ सकाळ सर्वांना. प्रत्युष निघालेला आहे समर कॅम्पला जाण्यासाठी. स्कूलमध्ये तयारी करून बसलेला आहे. त्याची झोप काही झालेली नाही. काल ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं, त्यामुळे हॉटेलमधून यायलाच आम्हाला उशीर झाला होता. त्याची झोप झालेली नव्हती, पण समर कॅम्पला जायची एक्साइटमेंटही तेवढीच असते. मग सकाळी उठून त्याने कसं तरी आवरलं आणि जायला निघणार होता. दररोज मला 5:45ला त्याला सोडवायला जावं लागतं, परंतु आज त्याचा मामा आलेला होता, त्यामुळे तो त्याच्या मामासोबत स्कूलमध्ये चाललेला होता. ही घरासमोरची प्रसन्न अशी सकाळ आहे. इथे सकाळी सकाळी लोक लवकर उठत नाहीत. गावाकडे सकाळी पहाटे 5 वाजेपासूनच कामे चालू होतात लोकांची, परंतु इथली लोक लवकर बाहेर निघत नाही. कोणाला ड्युटीवर जायचं असतं, कोणाचं काय. तर सर्वजण आवरून 8 नंतरच इकडे गर्दी दिसायला सुरुवात होते. तर प्रत्युष त्याच्या मामासोबत स्कूलमध्ये गेला. मग मी ठरवलं की चला आज सगळी कामं आवरून घेऊया. मी सर्वच कामं पटापट आवरायला सुरुवात केली. मग नंतर 11 वाजता प्रत्युषला घ्यायला त्याच्या स्कूलमध्ये गेले. अरे, हे काय सर्वजण सारखे शर्ट घालून आलेले आहे. आय थिंक सर्वांना जर्सीचं वाटप झालेलं आहे, कारण उद्या ते ट्रेकिंगला नेणार आहेत त्यांना, त्यामुळे ते आज सर्वांना जर्सी देणार होते. मग मला प्रत्युष समोरून येताना दिसला. त्याने ती जर्सी घातलेली होती. वेगळाच दिसतो आहे त्या जर्सीमध्ये. स्काय ब्ल्यू कलरची जर्सी आहे. आजही तो बॅट घेऊन आलेला होता खेळायला. आजही आय थिंक ते क्रिकेट खेळलेले आहेत. त्यांना आज थोडंसं थांबवून इन्स्ट्रक्शन्स देत होते उद्याच्या ट्रेकिंगसाठी, त्यामुळे त्याला यायला उशीर झाला. मग काय, ऊन तर कडकच पडलेलं आहे. आम्ही गाडीजवळ गेलो. मग त्याला मी कॅप घालायला सांगितली. त्याने कॅप घातली, बॅग समोर ठेवली आणि बॅट स्वतःच्या हातात घेऊन तो माझ्या मागे गाडीवर बसला आणि मग आम्ही घराकडे जायला निघालो. मग काय, गरम तर होतच होतं. मग आम्ही आमच्या जवळचा सिग्नल आहे जो साईनाथ सिग्नल म्हणून, तिथे उसाच्या रसाचं दुकान आहे. तर तिथे कॉर्नरला आम्ही ठरवलं की आज उसाचा रस पिऊया. मग आम्ही दोघं आत गेलो, कारण आज उसाच्या रसाचं दुकान तोपर्यंत चालू झालेलं होतं. रोज ते चालू झालेलं नसतं. मग आम्ही आतमध्ये गेलो आणि उसाचा रस प्यायलो. प्रत्युष आज फारच थकलेला दिसत होता. आज त्यांनी आय थिंक क्रिकेट फार वेळ खेळलेलं दिसत आहे. मग नंतर उसाचा रस घेऊन आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्याला कळालं की मी कालचा व्लॉग अपलोड केलेला आहे. मग त्याने तो TV वरती लावला आणि व्लॉग बघत बघत झोका खेळायला सुरुवात केली. मी जेव्हा प्रत्युषला घ्यायला गेले त्यावेळेस माझे भांडे आवरायचे राहिले होते. मग मी आल्यानंतर म्हटलं चला भांडे वगैरे आवरून घेऊ. त्याला आज मी डाळ भात करून ठेवलेला होता, कारण त्याला आल्या आल्या रोजच भूक लागते आणि नंतर आल्यावर काहीतरी खायला करायचं म्हटल्यावर त्याला स्टॅमिना राहत नाही आणि भूक लागल्यावर त्याची चिडचिड चालू होते. मग मी आज सर्व आवरून ठेवलेलं होतं ऑलरेडी आधीच. फक्त भांडी आवरायची बाकी होती. मग मी तीही पटापट घासून घेतली. सर्व आवरून घेतलं, कारण भाऊ गेलेला होता साईटवरती आणि तो येणार होता परत. मग तो आल्यानंतर मी त्या दोघांना जेवायला दिलं. आम्हाला परत प्रत्युषला ट्रेकिंगसाठी स्पोर्ट शूज पाहिजे होते. त्याचे आधीचे स्पोर्ट शूज आपरे झाले होते. त्याला शूज पटकन आपरे होऊन जातात, त्यामुळे मग मी त्या दोघांना जेवायला दिलं. आणि प्रत्युषची कैरी खातानाची मस्ती चालूच होती. त्याला कैरी फार आवडते. पोहेगावच्या या कैऱ्या फारच कमी आंबट नसतात, त्यामुळे त्याला त्या फार आवडतात. मग त्याने जेवण केलं दोघांनी. मग काय, आम्ही प्रत्युषला शूज घ्यायला निघालो. इंदिरानगरला एक छोटंसं बाटाचं शूजचं दुकान आहे. तिथे आम्ही आधी शूज बघितले, परंतु तिथे फारच महागडे होते आणि प्रत्युषला तर एक शूज 6 महिने पण जात नाही, लगेच आपरे होऊन जातात. मग आम्ही मुंबई महामार्गाला जायला निघालो. तिथे झुडिओ आहे. इकडे रस्त्यात हे 2 मूर्त्या आहेत, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. जे नाशिकला आले आहेत त्यांनी हे नक्कीच बघितलेले असणार आहे. ते नवीनच झालेले आहेत आता, रिसेंटली वर्ष वगैरे झालेलं असेल होऊन. इकडे वेगवेगळ्या ब्रांचची अशी दुकानं आहेत आणि कालिका देवीचं मंदिर आहे, जिथे आंबा महोत्सव चालू आहे सध्या, आणि त्याच्यासमोरच झुडिओ आहे. मग आम्ही झुडिओमध्ये गेलो.
मग शूजच्या सेक्शनला गेलो. तिथे लेडीज शूज आणि जेंट्स शूज दोन्हीही मिळतात. लहान मुलांचे शूज मिळत नाही, परंतु आता प्रत्युषला छोटे शूज येतच नाही. प्रत्युषच्या शूजचं माप माझ्या शूजच्या मापा इतकंच झालेलं आहे. आता त्याची हाईट वाढत चाललेली आहे, त्यामुळे त्याला किड्स सेक्शनला तर नेताच येत नाही कुठे. मोठ्या माणसांचे शूज तो बघत होता. वेगवेगळ्या शूजच्या व्हरायटीज इथे आहेत. त्याला कुठले घ्यावी हे कळत नव्हतं. त्याला वाटत होतं की स्निकर्स घ्यावेत, परंतु त्याच्या स्कूलचे शूजसुद्धा स्निकर्ससारखेच असतात ब्लॅक कलरमध्ये. त्यामुळे मी त्याला म्हटलं की स्निकर्स घेऊ नको, तू स्पोर्ट शूज घे. मग ते शूज आम्ही घेतले आणि घरी आलो. आज यांना कंपनीतून यायला उशीर होणार होता तसं त्यांनी सांगितलेलं होतं, परंतु आज फारच उशीर झाला कारण ऑडिट होतं त्यांचं. 9:30-10 वाजता आम्ही त्यांना मेन रोडला पिक करायला गेलो दोघेजण. मग तिथून आम्ही तिघे परत रिटर्न यायला निघालो. रात्री फारच उशीर झाला होता. मग काय आम्ही घरी गेलो आणि रात्री उशिरात जेवणं केली. अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेलेला आहे. तरीही सर्वांनी प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.